आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे आणि या सुनावणीकडे आज खरं तर सर्वांचं लक्ष आहे, कारण की मागची जी सुनावणी पार पडली होती त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते अध्यक्षांना फटकारलं होतं। त्याच्यामुळे आजच्या सुनावणीकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागले आहे आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, मागच्या सुनावणीमध्ये जे आहे ते अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं होतं। आजच्या सुनावणीकडे विशेषतः सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कसं पाहताय तुम्ही या सुनावणीकडे? आज सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षांच्या म्हणजे शिवसेनेतील एक गट आणि राष्ट्रवादीतील एक गट यांच्या ज्या याचिका आहेत त्यांची एकत्रित सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणार आहे। सर्वोच्च न्यायालयात पहिला प्रश्न जो मागच्या सुनावणीच्या वेळेला न्यायालयाने काढला होता की विधानसभेच्या अध्यक्षांनी नवीन सुधारित वेळापत्रक द्यावं। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। याला कारण असं आहे की यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकाचा कालावधी बघता ही सुनावणी बराच काळ दिरंग राहील अशी शंका असल्याने सर्वोच्च न्यायालयाने अशी सूचना केली की अध्यक्षांनी तातडीने सुनावणी घेण्याच्या संदर्भात नवीन वेळापत्रक द्यावं। त्यानुसार आज अपेक्षा अशी आहे की अध्यक्ष आज सुधारित नवीन वेळापत्रक देतील। अर्थात वेळापत्रकामध्ये किती कालावधी लागेल, कसा लागेल याचं सर्वोच्च न्यायालयाने कुठलेही स्पष्ट आदेश दिले नाहीत, परंतु तातडीने सुनावणी घ्यावी यामागचा अर्थच असा आहे की न्याय नुसता दिला नाही तर तो दिल्यासारखा वाटला पाहिजे, हे कायद्याचं महत्त्वाचं तत्त्व आहे। आणि म्हणून हे सुधारित वेळापत्रक दिल्यानंतरच सर्वोच्च न्यायालय त्यावरती काय भाष्य करतं, सर्वोच्च न्यायालय अध्यक्षांनी दिलेलं सुधारित वेळापत्रक शिक्कामोर्तब करेल की नाही याविषयी आज काही सांगता येणार नाही। पण दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर विशेषतः मागची जी सुनावणी झाली होती त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अगदी कडक शब्दामध्ये अध्यक्षांना सुनावलं होतं। म्हणजे जे अध्यक्षांनी वेळापत्रक सादर केलेलं आहे जवळपास 1 ते सव्वा 1 महिन्याचा त्यामध्ये वेळ जातोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी वेळ काढूपणा अध्यक्ष करतायत किंवा ज्या पद्धतीने राजकीय प्रश्न उपस्थित केले जात होते की वेळ काढूपणा केला जातोय, तोच प्रश्न पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने गेला होता की एवढा वेळ कशासाठी घेतला जातो? नाही, सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष वेळ काढूपणा करतात अशी टीका काही केलेली नाही। फक्त एवढी सूचना मात्र जरूर केली आहे सर्वोच्च न्यायालयाने की सुधारित वेळापत्रक द्यावं, जेणेकरून हा आमदारांच्या अपात्रतेचा जो चेंडू जो अध्यक्षांच्या कोर्टात आहे त्याचा निकाल त्वरित लागला पाहिजे। यापूर्वीच्या घटनापीठाने एकमुखी जो निर्णय दिला होता की 10व्या परिशिष्टानुसार आमदारांच्या अपात्र निर्णय घेण्याचा अधिकार हा अध्यक्षाला आहे। जरी ह्या आमदारांच्या अपात्रतेचा सुरुवातीचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाच्या दारात टाकण्यात आला होता तरी तो चेंडू सर्वोच्च न्यायालयाने टोलवला आणि अध्यक्षांच्या कोर्टात टाकलेला आहे। आता अध्यक्षांकडे टाकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही अपेक्षा व्यक्त केली होती की अध्यक्षांनी याच्यावरती तातडीने सुनावणी घेतली पाहिजे। त्यामुळे अध्यक्षांनी यापूर्वी जे वेळापत्रक दिलं होतं ते एकत्रित सुनावणी नाही तर इंडिव्हिज्युअल सुनावणी अशा प्रकारचं वेळापत्रक आणि कदाचित त्याला जास्त वेळ लागला असता अशी शंका सर्वोच्च न्यायालयाला आल्याने सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा निर्देश दिले आहेत की अध्यक्षांनी सुधारित वेळापत्रक देऊन तातडीने सुनावणी कशा रीतीने घेता येईल याची चाचपणी करायला सांगितलेली आहे। याची चाचपणी करताना अध्यक्षांना आता सगळ्यांना नैसर्गिक न्यायदान तत्त्वाचं पालन करून ही सुनावणी एकत्रित ठेवता येईल का, काही ग्रुप त्याच्यात टाकता येतील का, म्हणजे उदाहरणार्थ अपक्ष आमदार आहेत, अपक्ष आमदारांची सुनावणी त्यांना स्वतंत्र इंडिव्हिज्युअल द्यावी का जे 16 आमदारांनी अगोदर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती की आम्हाला अपात्र करू नये त्या संदर्भात त्या 16 ग्रुपचं एकत्र ऐकता येईल का। आणि तसंच शिंदे गटांनी जे काही ज्यांच्या शिवसेनेच्या ठाकरे गटांच्या विरुद्ध केलं त्या संदर्भातली सुनावणी, म्हणजे मूलतः पहिला प्रश्न अध्यक्षांना हा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या सुधारित वेळापत्रकात हे द्यावं लागेल की विधिमंडळातली ज्या वेळेला हे सगळं सत्ता संघर्ष सुरू झाला त्यावेळेला राजकीय पक्ष कोण होता, पॉलिटिकल पार्टी म्हणजे शिंदे गट का ठाकरे गट, हा प्रश्नाचा निर्णय द्यावा लागेल। आणि मग दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रतोद कोणी नेमलेला आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी निकालात स्पष्ट केलं आहे की प्रतोद नेमण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाला आहे
आणि म्हणून त्या राजकीय पक्ष ज्याची नोंद विधिमंडळात झालेली आहे, ज्या प्रतोदाची नेमणूक ही विधिमंडळात रेकॉर्ड नोंदणी झाली आहे, त्याने व्हीपने आदेश काढले का आणि मग 10व्या परिषदेत अपात्र येतात का, असे प्रामुख्याने 3 कायदेशीर मुद्दे राहतील. आणि मला खात्री आहे की आज अध्यक्ष नवीन असं सुधारित वेळापत्रक देतील. म्हणजे जो 1.25 महिन्याचा कालावधी आहे किंवा जी सुनावणीचा कालावधी आहे तो कालावधी कमी होऊ शकतो असं तुमचं म्हणणं आहे? अपेक्षा अशीच आहे की अध्यक्ष नवीन सुधारित वेळापत्रकानुसार हा जो सुनावणीचा कालावधी आहे हा कमी करण्याची शक्यता आहे. नंबर 1 हा पर्याय असू शकतो. नंबर 2चा पर्याय असाही असू शकतो की जे वेळापत्रक देतील सुधारित असेल किंवा मागचंच त्यांना जर परत रिपीट करायचं असेल तर त्यानुसार ते एवढा कालावधी का लागणार आहे याचं त्यांना स्पष्टीकरण आपल्या याच्यात द्यावं लागेल. आणि ते स्पष्टीकरण देत असताना कुठेही अध्यक्ष मला नैसर्गिक न्यायदान तत्वाचं पालन करणार किंवा नाही करणार या संदर्भात स्पष्टता त्यांना वेळापत्रकात द्यावी लागेल. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या सुनावणीविषयी झालं. शरद पवार आणि अजित पवार गटाची देखील सुनावणी पार पडणार आहे. त्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की ज्या पद्धतीने शिंदेंनी बंड केलं त्याच पद्धतीने अजित पवार गट देखील गेलेले, परंतु अजित पवार गटाचं असं म्हणणं आहे की आम्ही बंड केलेलं नाही किंवा आमचा पक्ष वेगळा नाही. या सुनावणीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? नाही, असं आहे की एखाद्या गटामध्ये फूट पडली, एखाद्या राजकीय पक्षात फूट पडली की नाही फूट पडली हा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. हा प्रश्न यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे नेण्यात आलेला आहे. नंबर 1. नंबर 2, जी राष्ट्रवादी पक्षांच्या पवारसाहेबांच्या गटाने जी याचिका दाखल केलेली आहे त्यात असं स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की विधानसभेच्या अध्यक्षांकडे आम्ही ज्या मंत्र्यांची किंवा आमदारांची राष्ट्रवादीच्या अपात्रतेची याचिका दाखल केली आहे तिचा निर्णय त्वरित करावा असे निर्देश देण्यात यावे, अशा तऱ्हेची ही याचिका आहे. आता सर्वोच्च न्यायालय बघायचं आपल्याला हे की सर्वोच्च न्यायालय अध्यक्षांना निर्णय देण्याचा अधिकार आहे हे मान्य केलेलंच आहे. मग सर्वोच्च न्यायालय जी निवडणूक आयोगापुढे जी कारवाई चालू आहे तिला अध्यक्ष निर्णय देईपर्यंत स्थगिती देते की नाही हा एक भाग महत्त्वाचा आहे. कारण समजा जर स्थगिती दिली नाही तर कदाचित अध्यक्षांपुढे जे आहे हे जी कारवाई चालू आहे ती देखील चालू राहील आणि निवडणूक आयोगाची चालू राहील. आणि म्हणून माझ्या मते आज कदाचित हे होऊ शकतं की निवडणूक आयोगापुढची जी कारवाई आहे तिला कदाचित स्थगिती येऊ शकते. नाही असं म्हणता येणार नाही, एक शक्यता मी वर्तवलेली आहे. बघायचं काय होतं ते. एक वेगळा प्रश्न, 2 दिवसांपासून मीरा बोरवणकर यांनी जे त्यांचं पुस्तक लिहिलेलं आहे मॅडम कमिशनर, त्याची 2 दिवसांपासून चर्चा आहे आणि त्यामध्ये एक मुद्दा असा आहे अजमल कसाबच्या फाशीबद्दल. आणि अजमल कसाबला फाशी जी दिली होती त्यामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची होती, तुम्ही पूर्णपणे केस लढत होतात. अजमल कसाबच्या फाशीविषयी त्यांनी वेगवेगळे दावे जे आहेत ते त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिखित केलेले आहेत. तुम्ही कसं पाहता यावर? नाही, मी त्यांचं ते पुस्तक वाचलं नाही. अजमल कसाबला ज्या वेळेला फाशी दिली त्या तुरुंगाच्या ॲडिशनल DG होत्यात मला वाटतं मीरा बोरवणकर, त्यांनी त्या संदर्भात काय भाष्य केलं आहे याची मला कल्पना नाही. परंतु अजमल कसाबला फाशी देताना तारीख कोणती ठेवावी, कुठे त्याचं हे करावं दफन, या संदर्भात पूर्ण गुप्तता बाळगण्यात आली होती. आणि पुस्तकात त्यांनी कोणत्या गोष्टीचा उलगडा केला आहे या संदर्भात याची मला व्यक्तिशः मी पुस्तक वाचण्यात न आल्यामुळे मला कल्पना नाही. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती, त्याच पद्धतीने त्यांनी असं देखील त्यामध्ये म्हटलं आहे पूर्णपणे यामध्ये गुप्तताच पाळण्यात आली होती. परंतु वरतून म्हणजे काही देश जे आहेत ते जर आपण ही बातमी बाहेर पकडली की अजमल कसाबला आपण फाशी देणार आहोत, ही जर बातमी बाहेर आली तर काही देश जे आहेत ते आपल्यावरती बंधनं टाकू शकतात किंवा आपल्यावरती ते असं काही करू नका अशावरती असं प्रेशर करू शकतात, असं देखील त्यांनी त्या पुस्तकात. नाही, मला ती तशी शक्यता अजिबात वाटत नाही. कारण अजमल कसाब याचा शिक्षा जी झालेली आहे ही ओपन कोर्टात दिलेली आहे. आपण कुठेही घिसाडघाईने अजमल कसाबला फासावर लटकवलेलं नाही. जरी सामान्य माणसाची इच्छा होती की त्याला ताबडतोब फासावर द्यावा, परंतु आपण ही त्याला बचावाची पूर्ण संधी देऊन संपूर्ण जगाच्या समक्ष आपण हा खटला चालवलेला आहे. त्यामुळे त्याला फाशी देऊ नये म्हणून इतर पाश्चिमात्य राष्ट्रांनी काही दबाव टाकला असता असा जर त्यांनी कोणी आरोप करत असेल तर माझ्या मते त्यात काही तथ्य नाही. ही एक त्यांना वाटलेली शक्यता असावी, परंतु त्या शक्यतेला माझ्या मते काही आधार नाही.
अजमल कसा व्यायाम करायचा सकाळचा, त्याच पद्धतीने कधी त्याने बिर्याणी मागितली नव्हती असं देखील त्यांनी पुस्तकात उल्लेख केला आहे. हा प्रश्न बराच जुना झालेला आहे आता, कारण त्या बोरवणकर मॅडम ह्या तुरुंगाच्या प्रशासन अधिकारी होत्या. त्याचं त्यांना जास्त माहिती काय मागितलं आणि काय नाही, मला नाही सांगता. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल. आपण पाहतोय की आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीमध्ये जे आहे ते दोन शक्यता आहेत. एक तर अध्यक्ष जे आहेत ते वेळापत्रक, नवीन वेळापत्रक अध्यक्षांच्या वतीने सादर केलं जाऊ शकतं, अथवा वेळ का आम्हाला लागणार आहे किंवा का आम्हाला त्यांच्या सर्वांच्या बाजू ऐकून घ्यायच्या आहेत याविषयी जे आहेत ते आज त्या सुनावणीमध्ये पार पडेल. त्याच पद्धतीने मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर यामध्ये जे काही खुलासे केलेले आहेत त्यावरती देखील ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर यांनी बातचीत केलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.